सध्या मी पंचगंगेच्या घाटावर आहे आणि 2026 मधला जून महिना आणि जून महिन्याची 18 तारीख तरी देखील पावसाने हजेरी लावलेली नसल्यामुळे राधानगरी धरणातील पाणी देखील घटलेलं आहे आणि ह्या राधानगरीतील पाण्याच्या घाटाप्रमाणेच पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील आपल्याला घट झालेली पाहायला मिळते। हा पंचगंगेचा घाट आहे आणि पंचगंगेचं जर पाणी बघितलं तर तुम्ही बघू शकता पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील प्रचंड घट झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। माझ्या बाजूला मंदिरे आहेत, ती देखील पूर्णपणे वरती आलेली आहेत। पाणी पातळीत घट झाल्यामुळे ही मंदिरे मंदिर परिसर जे पाहताय ते पूर्णपणे पाण्याच्या वरती आलेले आहेत आणि पाणी पातळीत प्रचंड घट झालेली आहे। याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांना देखील आता पाणी बंद केलं गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूरवासीय देखील पाणी पातळीत घट झाल्यामुळे हैराण झालेले आहेत।